अनिल देशमुख यांच्यावर हल्ल्याप्रकरणी 4 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झालाय। काटोलमध्ये अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक झाली होती। काटोलमध्ये अनिल देशमुखांच्या गाडीवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली होती। आणखी माहिती घेऊया त्याबद्दल आपले प्रतिनिधी गजानन उमाटे आपल्या सोबत आहेत। गजानन, अनिल देशमुखांच्या प्रकृतीविषयी काय माहिती मिळते आणि नागपुरातली स्थिती आत्ताची? नक्कीच काल रात्री उशिरा त्यांना या मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे आणि या रुग्णालयाच्या 5व्या माळ्यावर त्यांच्यावर उपचार सुरू आहे। काल त्यांना या ठिकाणी आणल्यानंतर काही टीचर्स लावण्यात आलेले आहे। त्यांच्या डोक्याला जी जखम होती त्यावर टीचर्स लावण्यात आलेले आहे। त्यासोबतच स्कॅन करण्यात आलेला आहे, ECG काढण्यात आली आणि इतर काही ज्या गरजेच्या मानेच्या तपासण्या होत्या त्याही करण्यात आलेल्या आहे। जी माहिती काल राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांनी दिली शरद पवार गटाच्या की ते रिपोर्ट्स नॉर्मल आलेले आहे आणि शक्यता वर्तवली जाते की अनिल देशमुख यांना आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे। आपण हा परिसर या ठिकाणी बघतो। काल रात्री उशिरापर्यंत महाविकास आघाडीचे नेते त्यांना भेटायला येत होते। विकास ठाकरे जे उमेदवार आहेत ते सुद्धा भेटायला आले। शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष उत्तम कापसे त्या ठिकाणी भेटायला आले होते ना। आज काही पदाधिकारी पुन्हा भेटायला येण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। अनिल देशमुख यांच्यावर उपचार सुरू आहे एकीकडे, दुसरीकडे नागपूर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून तपास सुरू आहे। फॉरेन्सिक टीम सुद्धा काल रात्री उशिरा घटनास्थळावर जाऊन आली। तांत्रिक पुरावे गोळा करण्याचं काम जे आहे ते त्या ठिकाणी सुरू आहे। फक्त हे सगळं होत असताना आरोप प्रत्यारोपांच्या फैरी मात्र सुरू आहे। काल अनिल देशमुख यांनी या ठिकाणी येऊनच भाजपवर थेट आरोप केला होता। त्यानंतर परिणय फुके यांनी पत्रकार परिषद घेऊन हे फेक दगडफेक असल्याचा आरोप केला आणि काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत। त्यामुळे SIT चौकशीची मागणी सुद्धा परिणय फुके यांनी केलेली आहे। त्यामुळे जोपर्यंत चौकशीचा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत यामागे काय आहे, कोणी घडवलं आणि मुख्य आरोपी कोण आहे याचा शोध जो आहे तो लागणार नाही आणि त्या दृष्टिकोनातून पोलिसांचे प्रयत्न सुरू आहे। नागपूर जिल्हाधिकारी काल सुद्धा घटनास्थळावर जाऊन आले। संपूर्ण घटनेची डॉक्टर विपिन ईटनकर यांनी पाहणी केली आणि तो रिपोर्टही सादर केला जाणार आहे। एकूणच कालची घटना त्यानंतर नागपुरातील तापलेलं राजकीय वातावरण यामुळे सगळेच जे आहे ते अलर्टवर आहे, यंत्रणा अलर्टवर आहे। अनिल देशमुख सध्या याच मॅक्स रुग्णालयात आहे, आराम करतायत। त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जी आहे। धन्यवाद या माहितीबद्दल।